माघ वद्य सप्तमीचा दिवस. पातुरकरांच्या दारात पडलेल्या पत्रावळींच्या ढिगाऱ्यात उष्टे अन्न खाताना एक अवलिया दिसला. कोणास ठाऊक होते की हाच दिवस पुढे शेकडो वर्षे या अवलियाचा प्रकट दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा होईल. पण बंकटलाल यांची दृष्टी यांच्यावर पडली आणि त्यांच्या दिव्यत्वाची झलक दिसली. संत शिरोमणी गजानन महाराज म्हणजेच पूर्णयोगी, ब्रह्मज्ञानी, अगम्य, निराकार, निर्लेप असे हे तत्व जे जळी स्थळी काष्टी पाषाणी वसलेले आहे. जनकल्याणा अवतीर्ण सखा माझा गजानन, सखा माझा, सखा माझा, सखा माझा गजानन. हाच तो सुवर्ण दिन ज्या दिवशी गजानन महाराजांनी आपले अवतार कार्य सुरू केले आणि आपल्या असंख्य भक्तांचे सोने केले. त्यातीलच एक म्हणजे परमपूज्य जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज, ज्यांचे सोनेच नाही तर एका कोहिनूर हिऱ्यात परिवर्तन केले आणि त्याचेच फलद्रूप असे की लाखो भाविक आज नाणीस्थाम येथे एकत्रित झाले आहेत या योगियाच्या प्रकट दिन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी. विशेष म्हणजे हाच दिवस परमपूज्य आद्य रामानंदाचार्य यांची जयंतीचा दिवस असल्याने या दोन्ही देवतांच्या स्मरणात साजरा होतो. परमपूज्य स्वामीजींसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांच्या आराध्य दैवताचा हा प्रकट दिन, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने ते परमार्थात एक परमोच्च पदावर पोहोचले. परमपूज्य स्वामीजींनी नेहमीच स्वतःला गजानन महाराजांच्या पायातील वहाण असे संबोधले आहे. आपल्या प्रत्येक यशाचे श्रेय नेहमी त्यांनाच देऊ केले. इतकेच काय तर ते स्वतःला त्यांनी दिलेल्या या परमार्थिक प्रपंचाचा, या संस्थानाचा मुनी म्हणून स्वतःला अनेकदा म्हटले आहे. आपले प्रेम, श्रद्धा, निष्ठा, आपला देह, आपला जीव, आपले आयुष्य त्यांनी गजानन महाराजांच्या चरणी वाहिले आणि महाराजांनी सुद्धा आपल्या बाळाला भरभरून प्रेम दिले. या नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी स्वस्वरूप संप्रदाय एकत्रित होतो. दिनांक 19 व 20 फेब्रुवारी 2025 ला श्री क्षेत्र नाणीस्थान येथे 147वा प्रकट दिन सोहळा व 725वा आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत जल्लोषात साजरा झाला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातून असंख्य भाविक या उत्सवासाठी जमा झाले होते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी स्वस्वरूप संप्रदायाच्या परंपरेनुसार पूजा, आरती, श्री महामृत्युंजय दक्षिणामूर्ती याग, नामगजर हे विधिवत सुरू होते. सर्व देवदेवतांना मुख्य मंदिरातून रितसर उत्सवाची आदरपूर्वक आमंत्रणे गेली. तीही एकदम वाजत गाजत बरं का. आणि लागलीच सर्व आमंत्रित देव मुख्य मंदिरात दाखल सुद्धा झाले. सारे कसे अगदी मंगलमय
आणि आनंदी वातावरणात घडत होते, तेही अगदी नियोजनानुसार. व्हायलाच हवे ना. स्वतः साक्षात परमपूज्य स्वामीजींनी जे नियोजनाचे धडे दिले आहेत आपल्या प्रत्येक भक्त शिष्याला, प्रत्येक गुरुसेवकाला, केवळ त्यांच्या गुरुसेवेसाठीच नाही तर वैयक्तिक आयुष्यासाठी देखील. सायंकाळी सांजारतीनंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. दुसरा दिवस उजाडला तो सूर्याच्या सोनेरी किरणांसोबत. पक्ष्यांचा किलबिलाट, थंड वाऱ्याची झुळूक आणि हजारो भाविकांची लगबग. हो, लगबग तयारीची. कोण भगव्या पताका तयार करत आहेत, तर कोणी स्वतः नटून थटून तयार होत आहेत. कोण चक्क देखाव्याचे ट्रक सजवत आहेत, तर कोणी भजनासाठी टाळ मृदुंग सज्ज करत आहेत. आता मिरवणूक जी सुरू होणार आहे, जवळजवळ 1 किलोमीटर लांब अशी ती मिरवणूक जणू भारतातील सर्व संस्कृतींना एका शृंखलेत ओवून नाथांच्या माहेरी सुसज्ज आहे. आपली नारायणी सुद्धा अगदी सजून धजून संत शिरोमणी गजानन महाराजांना आपल्या शिरावर घेऊन मिरवायला अगदी तयार आहे. तिच्या मागे साक्षात परमपूज्य जगद्गुरुश्री आणि दादाश्री सुद्धा रथामध्ये आरूढ झाले होते. आपल्या आराध्य दैवताची मिरवणूक संपन्न करण्यासाठी त्यांना प्रेमाने, आदराने नाथांच्या माहेराहून सुंदरगडाकडे नेण्यासाठी आणि या वारी उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्रत्येक जण बेधुंद होऊन आपल्या संगीतावर ठेका धरीत होता. शेगावीचा राणा आला नाणीच गावाला आला. शेगावीचा राणा आला नाणीच गावाला आला. नाणीच गावाला आला नाणीच गावा. शेगावीचा राणा आला नाणीच गावाला आला. शेगावीचा राणा आला नाणीच गावाला आला. कुठे भजन सुरू होते तर कुठे गरबा नृत्य, कुठे लेझिम सुरू होते तर कुठे धनगर नृत्य.
काही ठिकाणी तर आपल्या सामाजिक उपक्रमांचे सुद्धा सादरीकरण करण्यात आले होते. त्या रणरणत्या उन्हातही ती सर्व संस्कृतींनी सजलेली मिरवणूक लखलखत होती. जप नाही कधी केला, जप नाही कधी केला, नाही पूजिले गजानना चुकून या एक वेळा, हृदयात दिगंबर मूर्ती स्मरण सर्व काळ, ध्यानधारणा नाही केली चुकून या एक वेळा, ध्यानधारणा नाही केली चुकून या एक वेळा, नाणीच गावाला आला, नाणीच गावा, शेगावीचा राणा आला, नाणी जगावाला आला, शेगावीचा राणा आला, नाणी जगावाला आला. मध्यान्ह समयी ही मिरवणूक मुख्य मंदिरी येऊन पोहोचली. सायंकाळी 4 वाजता विशेष आमंत्रितांचा संतपीठावरून परशुराम भूमिनगरीत सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी श्री योगेश कदम, महाराष्ट्र राज्य गृहमंत्री, शहर विभाग, महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण प्रशासन महाराष्ट्र राज्य, श्री उदय सामंत, उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री श्री नितेश राणे, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री, सिंधुदुर्ग पालकमंत्री श्री भास्कर जाधव, आमदार गुहागर विधानसभा श्री किरणजी सामंत, आमदार राजापूर विधानसभा आणि श्री शेखर निकम, आमदार चिपळूण विधानसभा हे व अन्य मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, हे ते महाराष्ट्र राज्य, हे ते स्वराज्य. या स्वराज्याचा राज्यमंत्री म्हणून योगेश कदम तू आज मंत्री झाला आहेस. आजपासून तुझे कार्य हे महाराष्ट्रासाठी असलं पाहिजे, पण तू हे कार्य करत असताना ऊर्जा लागते. ती ऊर्जा मी पुन्हा एकदा सांगतोय, जगद्गुरू आपल्या माध्यमातून आज मला प्राप्त झाली आहे. मी खरोखर आपल्या मनापासून पुन्हा एकदा आपला आभार मानतो. आज मला ती ऊर्जा मिळालेली आहे. गुरुजी, आपण जे कार्य करते त्याच्यामध्ये आपण व्यसनमुक्तीचं अतिशय महत्त्वाचं कार्य आपल्या या संस्थांच्या माध्यमातून चालतं. ज्यावेळेला गृहराज्यमंत्रीपद मला मिळालं त्यावेळेला अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी हाती घेतला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील या मुद्द्याला अतिशय हात घातलेला आहे. ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधला किंवा आपल्या देशामधला तरुण जो काही व्यसनाच्या अधीन जातोय, मग तो चरस आहे, गांजा आहे, अनेक विविध प्रकारची जिथे व्यसनं करतो, ह्यापासून आपला तरुण वाचला पाहिजे. आणि ह्याच्यावरती पोलीस गृह विभागाच्या माध्यमातून जी काही कारवाई करता येईल ती कारवाई करायला आम्ही आता सुरुवात केलेली आहे. आणि तो एक आम्ही निश्चय केलेला आहे की आपला महाराष्ट्र हा व्यसनमुक्त झाला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जी काही कीड आहे ती दूर झाली पाहिजे, ह्यासाठी आम्ही कार्य करायला आता सुरुवात केलेली आहे. आपल्या आशीर्वादासाठी नक्कीच मला लागणारच आहे. ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा आपण मान्यावर आहेत. 1,37,000 रक्ताच्या बाटल्या जमा करणं ही कधी अंधश्रद्धा होऊ शकत नाही, ही खऱ्या अर्थानं श्रद्धा आहे. 82 देह हे देहदान करणं ही कधीही अंधश्रद्धा असू शकत नाही, ही खऱ्या अर्थानं श्रद्धा आहे. हे खऱ्या अर्थानं पवित्र काम आहे. या रस्त्यावर अपघात झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स पाठवणं ही कधीही अंधश्रद्धा होऊ शकत नाही, ही खऱ्या अर्थानं श्रद्धा आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही जी समाजसेवा करता ती देखील आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शासनाची ॲम्ब्युलन्स पोचायच्या अगोदर स्वामींच्या संस्थानाची ॲम्ब्युलन्स पोचते, ही देखील एक आध्यात्मिक ताकद आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे. मला आठवतं 1990-91चा काळ. आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो. जाधवसाहेब 1989 सालामध्ये पाली तिठ्यावर फक्त एकच रिक्षा होती, एकच रिक्षा. मठ कशासाठी व्हावा, का व्हावा, याच्यावरनं अनेक प्रश्नचिन्ह. तुम्हाला जसे प्रश्न विचारले गेले तसे स्वामीजींना देखील प्रश्न विचारले गेले. परंतु ज्यावेळी हा मठ प्रस्थापित झाला, स्वामीजींकडे ओघ वाढला, त्यावेळी त्या एका रिक्षाच्या आज पाली तिठ्यावर 200 रिक्षा झालेल्या आम्ही बघितलेल्या आहेत. राज्याचा उद्योग मंत्री मी आहे. तुम्ही उद्योग देखील आमच्या मुलांना मिळवून दिला आहे, तुम्ही रोजगार देखील मिळवून दिला आहे. मी परवाच स्वामीजींना ज्यावेळी भेटलो त्यावेळी माझ्या एका कार्यकर्त्याचं उदाहरण मी आपल्याला स्वामी सांगितलं. मी नाव ते इथं घेत नाही, पण जे रांगा लावून भक्तगण तुम्हाला भेटायला यायचे,
शेखर सर माझा एक कार्यकर्ता, आता पण तो माझ्यासोबत आलेला आहे. तो चहाची किटली घेऊन, कप घेऊन 5 रुपयाला एक चहा करत तो विकायला त्यांनी सुरुवात केली. आज स्वामीजींच्या त्या ताकदीवर त्यानं स्वतःचं हॉटेल निर्माण केलं आहे आणि लॉजिंग देखील निर्माण केलं आहे. ही ताकद या मठातनं आम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे. आज आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये स्वामींचं काम आणि कार्य आणि प्रेरणा घेऊनच आमच्यासारखे असंख्य हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आज समाजामध्ये काम करत आहेत. प्रामुख्याने घर वापसी म्हणजे धर्मांतर करणं, आज या कार्याचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये होणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून स्वामी आपण जे काम करत आहात ते आज आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये त्याचा नितांत गरज आहे. आपल्या आजूबाजूला जे काही इस्लामिक आक्रमण जे सुरू आहे, आपल्या हिंदू राष्ट्राला 2047ला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे जे काही मनसुबे आहेत त्याला थांबवण्याचं आणि त्याला आव्हान देण्याची ताकद स्वामी आपल्या सारख्याच जगद्गुरूंमध्ये आहे. हे आवर्जून ह्या निमित्ताने मी उल्लेख करेन. जसा आमच्या निकमजींनी उल्लेख केला, असंख्य महत्त्वाच्या विचार आपण समाजाला वेळोवेळी देत असता, हिंदू धर्माला वेळोवेळी देत असता. पण आज जी काळाची गरज आहे ती म्हणजे ह्या वक्फ नावाच्या हे जे हिरवं संकट आपल्या हिंदू समाजावर आलं आहे त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज स्वामी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आहे. या कार्यक्रमानंतर सांजारती संपन्न झाली. यावेळी परमपूज्य आनंद महाराजांचेही संतपीठावर आगमन झाले आणि वारी उत्सवाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली ती स्वस्वरूप संप्रदायाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या सुमधुर प्रवचनाने. जिस प्रकार एक दिन रात और उजियाला सुबह इन दोनों का साथ होने में ही एक दिन घटता है, इसी प्रकार भगवान है में भी है और नहीं में भी है. वो तो हम मानेंगे इसीलिए है नहीं है, हम नहीं मानेंगे तो भी वह है. जो मानने वाला है वह खुद भगवान है और जो नहीं मानने वाला है वह भी खुद भगवान है. संत क्यों अवतार लेते हैं? क्योंकि ये 84 लक्ष योनि में मनुष्य अगर मोक्ष की तरफ गया नहीं तो यहाँ आबादी बढ़ेगी, यहाँ दुख और बढ़ेगा, यहाँ बैठने के लिए उठने के लिए जगह नहीं रहेगी. और मनुष्यता सभी योनियों में श्रेष्ठ योनि मानी है, क्योंकि इसी योनि में हम हमारे ऊपर जितना भी कर्जा है, कर्जा बैंक वाला नहीं, कर्मों द्वारा किया हुआ कर्जा, अच्छे कर्म किए हैं, बुरे कर्म किए हैं, किसी को अपना माना है, किसी को ठुकरा है, किसी को हंसते हंसते अंदर से गुस्सा दिया है, ये सब कर्म है. ये कर्म का कर्जा लेके हर मनुष्य अपने जीवन में चल रहा है और कर्म का बोझ जितना ज़्यादा उतना सुख दुख का अनुभव भी हर हृदय में ज़्यादा होता है. और इसीलिए मनुष्य जीवन का सार क्या है, मनुष्य जीवन से ऊपर कैसे उठना है, इसका प्रकाश देने के लिए गुरु अवतरित होते हैं, सदगुरु अवतरित होते हैं, संत अवतरित होते. आज यहाँ पे स्वामी जी के आराध्य दैवत संत शिरोमणि गजानन महाराज जिनका प्रकट दिन है, क्योंकि उन्होंने जन्म कहाँ लिया, कहाँ से आए, इसका कोई भी संदर्भ शास्त्र में नहीं, इतिहास में नहीं. वह एक चमत्कार की तरह किसी जगह पे एक कार्यक्रम शुरू था और उस जगह पे महाराज श्री अन्न का सेवन कर रहे थे. वहाँ से उनका पहला प्रकटीकरण की अनुभूति उनके भक्त को हुई. आज हम गुरु जी के परम पूज्य जगत गुरु श्री के सानिध्य में होने के कारण हमारे अंदर भी यह दृष्टि उतर आई है और इसीलिए ही आज बाकी बैठे हुए घर में बैठे हैं और हम एक संत संग और संत सवास में आज यहाँ बैठे हैं.
या मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रवचनाचा लाभ घेण्यात गुंग झालेल्या भाविकांना आता ओढ लागली होती ती आपल्या लाडक्या गुरुमाऊलींच्या अमृतवाणीची. गजबजलेल्या या वारी उत्सवातून थंड प्रेमळ अशा मधुर वाणीची कधी एकदा त्यांचा स्वर आपल्या कानावर पडतो अशी काहीशी अवस्था असावी सर्वांची. अखेरीस सगळ्यांच्या प्रतीक्षेचा अंत जवळ आला होता. परमपूज्य स्वामीजींनी माईक हातात घेतला आणि आपल्या लेकरांवर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. देवाला प्रकट व्हावं लागतं. आता देव म्हणजे कोण? तर परमात्मा, ज्याला आपण ईश म्हणतो किंवा ज्याला ईश्वर म्हणतो, असा जो निर्गुण आहे, ज्याच्यावर कोणत्याच गुणाचा परिणाम होत नाही, असा जो आहे तो. जो निराकार आहे, त्याचा नेमका आकार काय तोच सांगता येत नाही. जसा पृथ्वीचा आकार नेमका कसा आहे, उपग्रहावरून किंवा परग्रहावरून काढलेलं पृथ्वीचं जे चित्र आहे तशी खरंच पृथ्वी आहे? नाही. ती वरून वाटते आपल्याला तशी, पण प्रत्यक्ष जर पृथ्वीवर पाहिलं तर ती वेगळीच आहे. तसा हा निराकारी देव जो निरंजन आहे, सर्वत्र आहे. आधी होता, आता आहे, यानंतरही होणार आहे किंवा राहणार आहे. तो कशाचंच श्रेय घेण्यासाठी व्यक्त होत नाही. असा हा अव्यक्त देव, शाश्वत, कधीच क्षय होत नाही, असा अक्षय, सर्व शक्तिमान, ज्याच्या समोर द्वैत आणि अद्वैत चालत नाही, असा परमात्मा म्हणजे संपूर्ण ज्ञान आणि केवळ दाता. तो देत असतो, देत असतो, देत असतो. आपल्याला कधीच समजत नाही तो कसा देतो. तो आज बघा, एवढं प्रचंड वैभव जे आहे ते दिले कुणी? सद्गुरू रूपी देवानच ना, ज्याचं नाव आहे समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज. गजानन महाराज जर प्रकटच झाले नसते तर मी तुम्हाला भेटलो असतो का? इथपर्यंत आणण्यामध्ये जर मोलाचा हिस्सा कुणाचा असेल, वाटा कुणाचा असेल तर गजानन महाराजांचा. गजानन महाराजांनी या दगडाला बरोबर हेरलं आणि म्हणाले, आता मी नाही आहे, रत्नपारखी दुसरा आहे, त्याच्याकडे टाकलं पाहिजे, म्हणून त्याच्या कार्यशाळेमध्ये नेऊन टाकलं. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि म्हणाला मी आत्मा आहे. असं इकडे तिकडे बघितलं ना, योग्य ठिकाणी वैचारिक छिना मारल्या, वैचारिक हातोडे मारले आणि मग हा दगड मृत्यूरूपानं बोलू लागला की संसार तो झाला मोक्षमय, कृपावंत माझा सद्गुरू काडसिद्ध, अनुग्रहित केले तेने मला. ठाईची लावली अखंड समाधी, संपली उपाधी अविद्येची. नरेंद्र म्हणे ईश अणुरेणूत आहे, संसार तो झाला मोक्षमय. कळलं का तुम्हाला नित्य अवतार? कळला का नित्य अवतार? तो कसा येतो बघा, कुठून आलाय बघा. की पहिल्यांदा तो निर्विकार, निरंजन, अव्यक्त, शाश्वत परब्रह्म अंश अवतार धारण करून उद्धार करत 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 आवेशामध्ये येतो. आवेशातून तो पूर्ण अवतार धारण करतो. पूर्ण अवतार धारण केल्यानंतर थांबवतो आणि पुन्हा नित्य अवतार घेतो. आणि हे कलियुग अशा प्रकारे तो चालवतो. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य जे आहेत ते याच्यासाठीच आले. मोगलांचं वर्चस्व प्रचंड वाढलं होतं. आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी 4 दिशेला 4 पीठं निर्माण केली आणि जसं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं
तसं हिंदू धर्माला पुनरुज्जीवित करण्याचं काम कोणी केलं असेल तर भगवान आद्य जगद्गुरू शंकराचार्यजी. आणि 4 दिशेला 4 शंकराचार्य पीठं निर्माण करून आपले उत्तराधिकारी बसून त्यांच्यावर हिंदुत्वाचं दायित्व सोपवून ते शांत झाले. मुस्लिम सांगतात इस्लाम खतरे में आहे की सगळे इथून तिथून सगळे मुसलमान एक होतात. आज आम्हाला सांगणारा कोणी नाही, कारण या पीठानं सांगितले की दुसरं पीठ म्हणतं आम्ही त्याच्या अगोदरचे आहोत. आणि त्यामुळे वाताघात होत गेली. धर्म जो आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी तळागाळापर्यंत पोचवला होता तो जोपासावा लागतो. रोपटं लावलं म्हणजे झालं नाही, त्याला खतपाणी घालून त्याची जोपासना करावी लागते, वाढवावं लागतं, काळजी घ्यावी लागते. ती पुढच्या काळामध्ये न घेतल्यामुळे मोगलांचं साम्राज्य आपल्यावर आलं आणि मोगलांनी आपल्या छाताडावर नाचायला सुरुवात केली. हा भारत देश, हा हिंदुस्थान सोन्याची चिडिया असं म्हटलं जायचं. वेद शास्त्र संस्कृती अशा विभिन्न अंगानं हा पृथ्वी तलावरचा स्वर्ग म्हणजे हिंदुस्थान. आणि त्याचा कुठली एखादी सुंदरी असली की आपलं साहजिकच लक्ष जातं ना तिच्या सौंदर्याकडे. तशा प्रकारे ही सर्व बाजूनं सुंदर असणारी भारतभूमी मोगलांना, शकांना, डकांना सगळ्यांना आवडायला लागली. आणि मोगलांनी आपल्या छाताडावर नाचून धर्मांतर करायला सुरुवात केली. आता जशा प्रकारे वक्फ बोर्ड आपल्या बोकांडीला बसलेलं आहे आणि हिंदूची कुठलीही प्रॉपर्टी असो ती वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी म्हणून बळकावण्याचं जे काम चालू आहे त्याचा आवाज उठवला ना मी कुंभमेळ्यामध्ये. शेंडी वाढवणाऱ्यांवर जिजिया कर म्हणजे आपलं GST म्हणूया पाहिजे तर आता GST बसवून टाकले. आताच्या भाषेत GST त्याचा जिजिया कर बसवला. जानवं घालायचं नाही, शेंडी वाढवायची नाही, मशिदीसमोर शंख वाजवायचे नाही. आम्ही कधी मशिदी भोवती भोंगे कधीही लावू, तुम्ही नाही लावायचे. धर्मांतर करायला सुरुवात केली, बाटवायला सुरुवात केली. माय बहिणींची अब्रूची लक्तरं सुरू झाली. आणि ज्यावेळेस अशी पृथ्वी त्राही 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 होऊ लागली आणि प्रचंड प्रमाण वाढू लागलं, हिंदूंना जगणं कठीण झालं, त्या भगवान प्रभू रामचंद्र आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या रूपानं प्रकट झाले. तो हा आजचा दिवस माघ वद्य सप्तमी. मग रामानंदाचार्यांनी काय केलं की हा हिंदू धर्म जातीपातीमध्ये 16 ओळ्यामध्ये बाटलेला आहे म्हणून त्यांनी पहिली घोषणा केली, जात पात पूछे ना को, जो हरी का भजन करे वो हरी का होय. या कर्णमधुर आध्यात्मिक पर्वणीनंतर आता वेळ आली निरोपाची. प्रवचनाची सांगता झाली, मुख्य मंदिरात गाऱ्हाणे झाले. उत्सवासाठी आलेल्या सर्व देवांना पुन्हा स्वतःच्या मूलस्थानी नेण्याची लगबग सुरू झाली. नेहमीच्या प्रथेप्रमाणे पुन्हा एकदा पालख्या सजल्या. सगळे देवदेवता पुन्हा आपल्या स्वस्थानी जाण्यासाठी पालखीमध्ये आसनस्थ झाले. भक्तगणांनी पालख्या खांद्यावर घेतल्या आणि गजर करत सर्व देवांच्या पालख्या त्यांच्या स्वस्थानी विराजित केल्या. यानंतर सर्वांना सांभाळून जाण्याचा प्रेमळ आदेश देत परमपूज्य स्वामीजींनी निरोप दिला आणि वारी उत्सवाची सांगता झाली. त्रिकाल ज्ञानी स्वामी गजानन, त्रिकाल ज्ञानी स्वामी गजानन, अवतरला भुवना, अवतरला भुवना. भक्तासाठी धावून आला शेगावी चारा हो, भक्तासाठी धावून आला शेगावी चारा हो, भक्तासाठी धावून आला शेगावी चारा.